नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण 29 जुलै 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये आपण खूप महत्त्वाचे 10 प्रश्न पाहणार आहोत आणि 10 प्रश्नांची महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत। आणि मित्रांनो, यामध्ये आपण आपल्या महाराष्ट्राचे बदललेले राज्यपाल आणि इतर राज्यांमधील बदललेल्या सर्व राज्यपालांविषयी देखील माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जातील। ठीक आहे, तर चला मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकणारी पहिली नेमबाज कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए मनू भाकर। कोण आहे? मनू भाकर। ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर मनू भाकरने रविवारी 28 जुलै रोजी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकून इतिहास रचलेला आहे। तर हरियाणातील 22 वर्षीय ही फ्रान्सच्या राजधानीतील चेटेउरोक्स नेमबाजी केंद्रात महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत तिसरे स्थान मिळवून या गेम्समध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरलेली आहे, लक्षात ठेवा। तर यानंतर मित्रांनो, पुढील दुसरा प्रश्न देखील पाहून घेऊयात। तर नीती आयोगाची 9वी गव्हर्निंग काउन्सिलची बैठक PM मोदींच्या अध्यक्षतेखाली झाली। तर यंदाच्या सभेचा विषय काय होता? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी विकसित भारत @2047। लक्षात ठेवा मित्रांनो। तर यानंतर मित्रांनो, आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर नीती आयोगाची 9वी गव्हर्निंग काउन्सिल बैठक PM मोदींच्या अध्यक्षतेखाली झाली आणि बैठकीचा भर भारताला विकसित देश बनवण्यावर आहे। या वर्षीच्या बैठकीची थीम विकसित भारत @2047 आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। तर पुढील प्रश्न आहे तिसरा, मंडेला हेरिटेज साइट्सना अलीकडे युनेस्को वारसा दर्जा कुठे मिळालेला आहे? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर मित्रांनो, आपण प्रश्न चौथा पाहून घेऊयात। कोणत्या संघाने अलीकडेच महिला आशियाई कप 2024 जिंकलेला आहे? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी श्रीलंका। लक्षात ठेवा, ऑप्शन बी श्रीलंका। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर श्रीलंकेच्या महिला संघाने श्रीलंकेमध्ये खेळल्या गेलेल्या महिला आशियाई कप 2024 स्पर्धेत इतिहास रचलेला आहे। तर अंतिम सामना रविवारी 28 जुलै डंबुला येथे खेळला गेला, ज्यामध्ये श्रीलंकेने भारतीय महिला संघाचा 8 विकेटने पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावलेले आहे। तर या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 6 विकेट गमावून 165 धावा केल्या, लक्षात ठेवा। तर प्रत्युत्तरात श्रीलंकेने 18.4 षटकात विकेटवर 167 धावा केल्या आणि सामना जिंकलेला आहे। तर भारत विक्रमी 8व्यांदा फायनल खेळायला आलेला होता, लक्षात ठेवा। यानंतर पाचवा प्रश्न पाहून घेऊयात मित्रांनो आपण, नुकतेच महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनलेले आहेत? लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी CP राधाकृष्णन हे बनलेले आहेत, लक्षात ठेवा। तर मित्रांनो, यानंतर आपण सर्व राज्यांचे राज्यपाल पाहून घेऊयात। तर सिक्कीमचे राज्यपाल बनलेले आहेत ओम प्रकाश माथुर, राजस्थानचे बनलेले आहेत हरिभाऊ बागडे, छत्तीसगडचे रमेश डेका, झारखंडचे संतोष गंगवार आणि तेलंगणाचे जिष्णू देव वर्मा, पुडुचेरीचे कैलाशनाथ, लक्षात ठेवा, आणि पंजाबचे गुलाबचंद कटारिया, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर मेघालयचे आहेत CH विजयशंकर आणि आपल्या महाराष्ट्राचे आहेत CP राधाकृष्णन आणि आसाम मणिपूरचे आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर मित्रांनो, सहावा प्रश्न पाहून घेऊयात। कोणत्या देशाने अलीकडेच 2024 ते 25 साठी आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत। लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन बी भारत। ठीक आहे। यानंतर मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। 25 जुलै 2024 रोजी बँकॉक थायलंड येथे झालेल्या आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राच्या बैठकीत भारताने 2024 ते 25 साठी आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राचे अध्यक्षपद स्वीकारले। तर भारताने 2023 ते 24 मध्ये एशियन सेंटर फॉर डिझास्टर प्रिपेअर्डनेसचे अध्यक्ष असलेल्या चीनकडून अध्यक्षपद स्वीकारलेले आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील पॉइंट आहे मित्रांनो, भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाचे प्रमुख राजेंद्र सिंह यांनी आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे। तर अध्यक्ष म्हणून राजेंद्र सिंह यांनी बँकॉक येथे 25 जुलै 2024 रोजी झालेल्या आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राच्या विश्वस्त मंडळाच्या 5व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले आहे, लक्षात ठेवा।
यानंतर मित्रांनो पुढील 7वा प्रश्न आहे, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने भारतीय पुरातन वस्तूंचा अवैध व्यापार रोखण्यासाठी करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी अमेरिका. लक्षात ठेवा ऑप्शन सी अमेरिका. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. अमेरिकेत भारतीय पुरातन वस्तूंचा अवैध व्यापार रोखण्यासाठी भारत आणि अमेरिकेने सांस्कृतिक संपत्ती करारावर स्वाक्षरी केली आहे. तर 26 जुलै 2024 रोजी नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थेच्या युनेस्को जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्रादरम्यान या करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. तर शेवटचा पॉईंट आहे, या करारामुळे US कस्टम्सने जप्त केलेल्या तस्करीत भारतीय कलाकृती परत आणण्यात मदत होईल. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 8वा, CRPF स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 27 जुलै रोजी. केव्हा साजरा केला जातो? 27 जुलै रोजी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. केंद्रीय राखीव पोलीस दल 27 जुलै 2024 रोजी आपला स्थापना दिवस साजरा करत आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील पॉईंट आहे, या दिवशी केंद्र सरकारने सर्वात मोठे निमलष्करी दल CRPF भारताच्या ब्रिटिश शासकांच्या स्वाधीन करण्यात आले. तर स्वातंत्र्यानंतर भारतीय संसदेने 1949 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF कायदा मंजूर केला होता. ठीक आहे. तर पुढील पॉईंट आहे, 28 डिसेंबर 1949 रोजी CRPF कायदा 1949 च्या तरतुदीनुसार या दलाचे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच CRPF असे नामांकन करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो CRPF चा लॉंग फॉर्म पाहून घेऊयात आपण, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. लक्षात ठेवा मित्रांनो, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. तर CRPF चे मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि सध्याचे महासंचालक आहेत अनिश दयाल सिंग. कोण आहेत महासंचालक? अनिश दयाल सिंग. ठीक आहे, लक्षात राहील ना मित्रांनो. यानंतर 9वा प्रश्न आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर मित्रांनो मी हा प्रश्न रिव्हिजनसाठी घेतलेला आहे. लक्ष द्या प्रश्नाकडे, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अजिंक्य नाईक. कोण बनलेले आहेत? अजिंक्य नाईक. ठीक आहे. तर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. वयाच्या 37व्या वर्षी अजिंक्य नाईक यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनवण्यात आलेले आहे. यानंतर अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनचा MCA सर्वात तरुण अध्यक्ष बनलेला आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो MCA चे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे निवडणुका घेण्यात आल्या आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो आपण 10वा प्रश्न पाहून घेऊयात आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो हा, तर अलीकडेच ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित होणारा दुसरा भारतीय कोण बनलेला आहे? लक्ष द्या प्रश्नाकडे, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अभिनव बिंद्रा. कोण बनलेले आहे? ऑप्शन ए अभिनव बिंद्रा. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्राला ऑलिम्पिक ऑर्डर देऊन सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे. तर 10 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात अभिनव बिंद्राला हा सन्मान देण्यात येणार आहे. अभिनव बिंद्रा हा सन्मान मिळविणारा दुसरा भारतीय आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यापूर्वी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 1983 मध्ये हा पुरस्कार मिळालेला होता. लक्ष द्या मित्रांनो. तर भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत सध्याचे? मनसुख मांडविया. कोण आहेत मित्रांनो? मनसुख मांडविया. ठीक आहे. तर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. आणि तर प्रश्न आहे की सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात किती प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? तर मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. जर प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल ना तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.